श्री अधिकमास महात्म्य अध्याय 20. स्मितविलासिनीची कथा. भगवान विष्णू लक्ष्मीला म्हणाले, अधिक मासातील व्रतांच्या पुण्याईने देवांना, मनुष्यांना इतकेच काय, यक्ष, किन्नर, गंधर्व, ऋषीमुनी, तपस्वी यांनाही उत्तम फळ मिळाले. भूत, प्रेत, राक्षस, पिशाच, पशु, पक्षी या सर्वांचा उद्धार झाला. तुला मी आता एका अप्सरेची कथा सांगतो. इंद्राच्या दरबारात स्मितविलासिनी या नावाची अप्सरा होती. नृत्य गायनात ती अगदी तरबेज अशी होती. तिच्यावर देव, गांधर्व, ऋषीमुनी अत्यंत प्रसन्न असत. पण तिला आपल्या स्वरूपाचा आणि कलेचा फारच गर्व होता. मनात येईल त्याला ती वाटेल ते करून आपलंसं करायची. एकदा ती स्मितविलासिनी अप्सरा अशीच बागेत आपल्या मैत्रिणींच्या मेळाव्यात क्रीडाविनोद करत होती. खेळता खेळता त्या भूलोकीच्या नंदनवनात कुरुक्षेत्रात आल्या. तेथील अत्यंत सुरेख आणि सुवासिक अशा फुलांची माळ स्मितविलासिनीने स्वहस्ते गुंफली होती. ती माळ हातात धरून ती आनंदाने गात होती, नाचत होती. तिच्या सख्या तिला थट्टेने म्हणाल्या, अगं पण ही माळ आता कोणाच्या गळ्यात तू घालणार, सांग की. त्यावर ती लाजत मुरडत म्हणाली, सख्यांनो, मला स्वर्गातील देव गंधर्वापेक्षा या मृत्यूलोकातील पुरुषच जास्त आवडतो. ही माळ आता मी एखाद्या चांगल्या पुरुषाला अर्पण करून संसार सुख मिळवेन. हे तुझे काहीतरीच विलक्षण लक्षण आहे गडे. आम्हा अप्सरांना देवांच्या परवानगीशिवाय या मृत्यूलोकावर येण्याचा अधिकार नाही. तरी पण आपण वनक्रीडेच्या निमित्ताने या कुरुक्षेत्राच्या भूलोकीच्या नंदनवनात आलो आणि अशा वेळी ही माळ हातात घेऊन तुझ्या मनात ते भलतेच वेडे विचार आले आहेत बरं. स्मितविलासिनीच्या सख्यांनी तिची अशी छेडछाड चालवली. तेवढ्यात सरोवराच्या बाजूकडून एक पुरुष येताना त्यांना दिसला. स्मितविलासिनीच्या सख्या तिला थट्टेने म्हणाल्या, बाई ग, तुझ्या मनात पुरुषाचे विचार येतात. तो बघ, तो एक महापुरुष तुझ्याकडेच येत आहे. योग तर चांगलाच दिसतो. आता ही माळ आणि भूलोकीच्या पुरुषाबरोबर तुझे ते संसाराचे गोड स्वप्न. तो पुरुष आता थेट त्या अप्सरांच्या घोळक्याकडेच येत होता. त्याला दुरून पाहताच एक अप्सरा म्हणाली, आहाहाहा, काय पण ध्यान आहे. हे जटाधाडीचे जंजाळ, ती छाती, तो कमंडलू, बाई बाई, अगं वेडे स्मितविलासिनी, तो कोणीतरी ऋषीमुनीच दिसतो ग. ही माळ आता तू त्याच्या गळ्यात घालणार का? हो हो घालेन, याच्याच गळ्यात माळ घालेन, असे स्मितविलासिनी म्हणाली. मला इथेच भूलोकी राहून संसार करायचा आहे. मला किनई माता बनायचे आहे बरं का सख्यांनो. अगं त्या स्वर्गात माता कुठे? आईसाठी देवांनासुद्धा इथे या भूलोकात येऊन जन्म घ्यावा लागतो. माझ्या पोटीसुद्धा एखादी देव जन्म घेईल म्हणून मी आता त्या सखीला टोमणा मारून स्मितविलासिनी म्हणाली. त्या अप्सरांनी आपसात अशी चर्चा थट्टा चालू होती. तोच तो पुरुष अगदी त्यांच्याजवळ येऊन ठेपला. त्याचा तो अवतार, तो रागीट मुद्रा पाहून साऱ्या जणींना भीतीच वाटली. तो पुढे येत होता. त्या मागे मागे हळूच दबत दबत सरकत होत्या. काही जणी तिरप्या नजरेने पाहत, तोंडावर हात झाकून थोड्या हसतही होत्या. तो पुरुष रागाने त्यांच्याकडे पाहत खेकसून म्हणाला, काय चाललं हे? तुम्ही अप्सरा दिसतात, मग इथे कशा? माझी चेष्टा करता? काय पण ध्यान, जटाधाडीचे जंजाळ, मी कोण आहे ठाऊक नाही? मला दुर्वास मुनी म्हणतात. माझा राग फार वाईट आहे, शापून भस्म करीन. दुर्वास मुनींचे ते शब्द ऐकताच साऱ्या जणी घाबरून दूर पळून गेल्या. एकटी स्मितविलासिनी तिथे दुर्वासासमोर उभी होती. ती अगदी शांतपणाने म्हणाली, मुनिवर्यांनी असे रागवू नये. अल्लड बालिका आहेत. त्यांना जरी आपले हे रूप आवडले नसले तरी मला गडे तुमचे हे रूप खूपच आवडले आहे. आपण पुरुष सिंह आहात. ही पाहिलीत का वरमाला? आधीच मी तयार करून तुमची वाट पाहत होते. प्रेमाने स्वीकार करावा गडे. आपण सुखाने संसार करू. मग मी माता बनेन, माझ्या पोटी देव अवतार घेईल. योगायोग छान आला आहे. आजचा मुहूर्त अघटित आहे. स्मितविलासिनीचे हे लाडिक बोलणे, तो योगायोग, ते तिचे माता बनण्याचे स्वप्न, हे सारे ऐकून दुर्वास मुनी तर चक्रावूनच गेले, भांबावले. त्यांचा फायदा घेऊन त्या अप्सरेने आपल्या हातातली माळ चक्क त्यांच्या गळ्यात घातलीसुद्धा. मग मात्र दुर्वासांच्या रागाचा पारा एकदम चढला. ते ओरडले, दुष्टे, हे तू काय केलेस? जारीने तू जे हे अविचाराने कृत्य केलेस याचा वाईट परिणाम तुला भोगावा लागेल. तू अप्सरा असलीस तरी माझा तुला शाप आहे की तू पिशाचिनी होशील. जा, दूर हो.
दुर्वासांची ती शापवाणी ऐकून स्मितविलासिनीने त्यांचे पाय धरले आणि अत्यंत नम्रपणाने ती म्हणाली, मुनी महाराज, आपणासारख्या तपोनिष्ठांनी स्त्रियांवर असा अन्याय करू नये. तारुण्य सुलभ भावना वश होऊन माझ्या हातून हा अपराध घडला, पण तुम्ही मला क्षमा करावी. तुमचा शाप जरी सत्य असला तरी तुमची दयाक्षमा त्याहूनही श्रेष्ठ आहे. उशाप देऊन त्या पहिल्या शापातून मला मुक्त करण्याला आपण समर्थ आहात. मी तुम्हाला शरण आले आहे, माझे रक्षण करा. पिशाच्य योनीच्या शापातून मला सोडवा, माझी विनंती ऐका. मात्र दुर्वास मुनी विरघळले, शांत झाले आणि थोडेसे गंभीर होऊन म्हणाले, ठीक आहे, मला तुझी कीव आली. आता मी सांगतो ते लक्षात घे. तू पिशाचेनी होऊन भटकत राहशील. नंतर कोणी एक पुण्यवान स्त्री तुला भेटेल आणि ती तिचे अधिक मास व्रत पुण्याईचे दान तुला अर्पण करेल. मग भगवान पुरुषोत्तमाच्या कृपेने तू त्या पिशाच्य योनीतून मुक्त होऊन पुन्हा पहिल्यासारखे दिव्य अप्सरा होशील आणि स्वर्गात सुखाने जाशील. एवढे बोलून दुर्वास मुनी तिथून निघून गेले. तोच काय आश्चर्य! त्या स्मितविलासिनीचे ते रूप एकदम पालटले. ती भयंकर पिशाचिनी झाली. तिचे ते हिडीस आणि अक्राळ विक्राळ रूप पाहून तिच्या त्या सख्या भीतीने पळून दूर निघून थेट स्वर्गात गेल्या. इकडे ती स्मितविलासिनी पिशाच्य रूपाने भरतखंडात फिरत राहिली. बरीच वर्षे झाली तिला खूप दुःख होत होते. महानदीच्या सागर संगमाजवळ कुमारी क्षेत्रात याज्ञवल्क कुलातील एक स्त्री आली. तिने संगमात स्नान केले. नंतर ती दीपार्चन करत बसली. तोच ती पिशाचिनी किंकाळ्या मारीत त्या तपस्विनीजवळ आली आणि म्हणाली, मी तुला खाणार आहे. ती तपस्विनी घाबरली नाही. शांतपणे ती म्हणाली, पापिनी, आज अधिक मासातील द्वादशीची पर्वणी आहे. मी अनेक वेळा या पुरुषोत्तम मासातील व्रते, स्नाने आणि दाने केली आहेत. त्यापैकी एका अधिक मासाचे पुण्य मी तुला देत आहे. हे घे, ते जीवनदान. असे म्हणून त्या तपस्विनीने हातात पाणी घेऊन त्या पिशाचिनीच्या हातावर ते सोडले. तोच काय चमत्कार! त्या पिशाचिनीचे रूप पालटले. ती पुन्हा पूर्वीची अप्सरा बनली. तिने तपस्विनीला वंदन केले आणि निमिषार्धात ती स्वर्गात निघून गेली. असा तिचा उद्धार झाला. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आता पुढील अध्यायात अधिक मासातील स्नान महात्म्य मी तुला सांगेन. ती कथा ऐकावी. या ठिकाणी अधिक मास महात्म्यातील अध्याय 20वा समाप्त.